गुड मॉर्निंग। ये फर्स्ट ईयर का आज का हमारा पहले चैप्टर का तीसरा पॉइंट है। इसका नाम है जस्टिस, यानी कि न्याय। न्याय या संकल्पनेविषयी चर्चा करीत असताना असे दिसून येते की न्यायाची जी संकल्पना आहे ती प्राचीन काळात राजकीय चिंतनाचा मुख्य भाग राहिलेली आहे, परंतु काळाच्या ओघात न्यायाच्या संकल्पनेत आमूलाग्र बदल झालेला आहे। प्राचीन काळात न्यायाचा विचार व्यक्तीच्या संदर्भात केला जात होता। न्यायिक व्यक्ती ही उपाधी दिली जात होती। व्यक्तीच्या त्या गुणांचा विचार केला जात होता जो निवाळा करताना, बोलताना योग्य निर्णय देत असे किंवा विवेकी दृष्टी निर्णय देत असे। अर्थात यावेळी न्याय म्हणजे समाजाला जे वाटते त्यास अनुसरून निर्णय देणे। समाज व्यक्तीपासून ज्या अपेक्षा करतो त्या व्यक्ती पूर्ण करीत असेल तर त्यास न्यायिक व्यक्ती म्हणण्यास हरकत नव्हती। न्यायाविषयक चर्चा करीत असताना असेच आपल्याला दिसून येईल की न्याय हे काय असते, जिसे हम इंसाफ कहेंगे। प्रत्येक व्यक्ती हा न्यायिक बुद्धीचा असावा किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजासाठी, व्यक्तीसाठी न्याय मिळणे आवश्यक आहे, अपरिहार्य आहे। एखाद्या ऑफिसामध्ये आपण जातात, त्यामध्ये कोणत्याही कामासाठी वेळ लागतो किंवा दिरंगाई होते, योग्य वेळेवर काम होत नाही, त्याला न्याय मिळत नाही। किंवा एखाद्या अधिकाऱ्याकडे आपली फाईल गेली, तिथे आपला काम झालं नाही, न्याय मिळाला नाही। म्हणजे योग्य न्यायाची आपण विचारणा ज्यावेळेस करतो त्यावेळेस न्यायाचा एक मुख्य प्रश्न निर्माण होतच असतो। म्हणून त्यासाठी न्यायाविषयक संघर्ष करणे किंवा चळवळ करणे अपरिहार्य आहे। आता न्यायाविषयक विचार करीत असताना आपण इथे एक गोष्ट पाहू शकतात की न्यायासाठी होणारा जो विचार आहे तो सामाजिक ही संकल्पना स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा योग्य समन्वय व्हावा यावर भर देते। वर्तमान युगात न्याय म्हणजे वस्तू, सेवा, संधी, लाभ, शक्ती, सन्मान या समाजातील घटकांचे वितरण असे व्हावे की त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा। आता न्याय संकल्पना ऐतिहासिक आहे किंवा नाही, किंवा इतिहासामध्ये त्याचा विकास झाला किंवा नाही, याकडे आपण लक्ष केंद्रित करू शकतात। ग्रीक विचारवंत प्लेटो यांच्या संपूर्ण चिंतनाचा केंद्रबिंदूच न्याय आहे। ग्रीक विचारवंत प्लेटो यांचा संपूर्ण चिंतनाचा केंद्रबिंदू हा न्याय आहे। प्लेटोचे न्यायसंबंधी विचार हे परंपरागत न्याय संबंधी विचारांचा उत्कृष्ट नमुना आहे। प्लेटोने न्यायाच्या स्थापनेसाठी नागरिकांच्या कर्तव्यावर भर दिलेला आहे। न्यायावर आधारित समाज रचना निर्माण व्हावी यासाठी प्लेटो नागरिकांचे विभाजन 3 वर्गात करतो। नंबर 1 आहे तत्वज्ञ, शासक किंवा राजा। नंबर 2 सैनिकी वर्ग आणि नंबर 3 आहे उत्पादक वर्ग। यामध्ये 3 वर्गामध्ये त्यांनी ज्यावेळेस न्यायासाठी विभागणी केली, म्हणजे तत्वज्ञ, शासक किंवा राजा। तत्वज्ञ म्हणजे की तो राजा बुद्धिजीवी असला पाहिजे, तत्वज्ञ असला पाहिजे, नीतिमत्तेवर यानी कि नीति उसकी अच्छी होनी चाहिए, उसकी सोच, उसकी विचार प्रणाली, उसकी विचारधारा जो है तो गुड होना चाहिए, तभी वो राजा बन सकता है, वरना वो राजा नहीं बन सकता। दूसरा सैनिकी वर्ग। सैनिकी वर्ग यानी कि सैनिक जो है अपने देश की रक्षा करता है, समाज की रक्षा करता है, और यही सैनिकी वर्ग जो है तो किसी किस्म का अन्याय करे तो यहाँ पर उसकी अहमियत जो है तो घट जाती है।
तीसरा, उत्पादक वर्ग, जो कॉरपोरेट सेक्टर है, जो बिजनेसमैन है, जो कंपनियां चलाते हैं, जैसा कि हम देखते हैं अडानी है, अंबानी है, रिलायंस वाले, टाटा है, बिरला है, बहुत सारे ग्रुप्स है। तो ये उत्पादक वर्ग जो है तो अपने मतलब के लिए अगर उत्पादन करता है, अपने मुनाफे के लिए उत्पादन करता है, तो यहाँ पर अन्याय करता है। लेकिन देश के वास्ते या समाज के वास्ते अगर वो उत्पादन करता है, देश की सेवा करना, समाज की सेवा करना, देश का डेवलपमेंट करना, ये अगर उसकी नीति रही तो यहाँ पर हमको इंसाफ मिल सकता है। कहने का मकसद ये है कि समाज में या देश में किसी किस्म का अन्याय ना हो, इसीलिए प्लेटो ने जो है तो इन 3 ग्रुपों में जो है तो समाज की जो है तो समाज को जो है तो बांटणे की कोशिश. प्लेटोच्या मते समाजातील हे 3 वर्ग त्यांना सोपवलेली कामे निष्ठेने करत असतील तर राज्याच्या व्यवस्थेत न्यायपूर्णता आपोआप येईल. ये तीनों वर्ग ने अगर अच्छे से काम किया है तो समाज में न्याय मिल सकता है, ये प्लेटो का कहना है. या विचाराचे अधिक स्पष्टीकरण करताना प्लेटो लिहितो की मनुष्याच्या व्यवहाराचे 3 मुख्य स्रोत आहेत. आता पुढे 3 स्रोत काय आहे की नंबर 1 आहे इच्छा, दूसरा आहे भावना आणि तिसरा आहे ज्ञान किंवा विवेक. अर्थात हे सर्व गुण सर्वात असतात, पण त्याची तीव्रता व्यक्ती कर्तव्ये बदलत जाते. या गुणांचे विषम वितरण झालेले आहे. प्लेटो या विषम वितरणाच्या आधारावरच मनुष्याची वर्गवारी केलेली आहे. त्यांच्या मते ज्या व्यक्तीत इच्छा, तृष्णा, लोभ अधिक आहे ते व्यापार उद्योगासाठी योग्य आहेत. ज्या व्यक्तीत भावना किंवा मनोवेग अधिक आहे ते सहसा सैनिक किंवा योद्धा होतात. त्यांच्याकडून हेच कार्य योग्य पद्धतीने होऊ शकते. ज्या व्यक्ती ज्ञानसंपन्न आहेत त्या तत्वज्ञानाच्या क्षेत्रात लौकिकता प्राप्त करतात. परिणामतः तेच राज्यकारभार योग्य करू शकतात. प्लेटोच्या मते प्रथम समाजातील व्यक्तींचे सद्गुण निश्चित केले पाहिजेत, त्यानुसार त्यांना काम दिले पाहिजे. असे झाले तर राज्य अशा व्यक्तीचे स्वरूप धारण करेल ज्यात समाजासाठी आवश्यक असे सर्व गुण असतील. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की न्यायासाठी सद्गुण व्यक्ती असला पाहिजे. व्यक्तीची इच्छा, व्यक्तीची भावना आणि व्यक्तीची सर्व गुण संपन्नता हा समाजामध्ये न्याय मिळवून देण्याचा काम करू शकते. यासाठी न्याय मिळविणे आवश्यक आहे. समाजामध्ये अनेक क्षेत्र आहे, अनेक क्षेत्रामध्ये न्यायाची प्रक्रिया चालूच असते. हम ये नहीं देख सकते कि भाई न्याय सिर्फ अदालत में ही मिलता है. न्याय हर जगह होना चाहिए. समाज में न्याय होना चाहिए, हमारे घर में न्याय होना चाहिए, किसी ऑफिस में न्याय होना चाहिए, स्कूल में न्याय होना चाहिए. अगर मास्टर किसी होशियार बच्चे को पढ़ाता है और गरीब बच्चे की तरफ निगाह उठाकर भी नहीं देखता तो वहाँ पर नाइंसाफ़ी हो रही है. तो घर में अपने माँ बाप जो है तो किसी बच्चे से ज़्यादा लाड़ प्यार करते हैं, दूसरों के साथ अगर नहीं करते हैं तो वहाँ पर नाइंसाफ़ी होती है. कोई पुलिस वाला, ट्रैफिक पुलिस वाला अगर किसी की गाड़ी पकड़ ले, किसी को छोड़ दे और किसी को पकड़ ले, वहाँ पर भी नाइंसाफ़ी होती है. तो हर जगह इंसाफ की बात होनी चाहिए. हर प्लेटफॉर्म पर जो है तो इंसाफ की बात होनी चाहिए. लेकिन ज़्यादातर हमारी निगाहें, हमारा नज़रिया जो है तो अदालत की ओर जाता है या न्यायालय की ओर जाता है कि जज जो है तो वही इंसाफ करता है, बाकी लोग जो है तो इंसाफ नहीं करते. कहने का मकसद ये है कि आप देख सकते हैं कि भाई कहीं पर स्पीच कंपटीशन हो रहा है, कहीं पर डांस कंपटीशन हो रहा है, किस हमा किस्म के कॉम्पिटिशन्स होते हैं, वहाँ पर जजेस को चुना जाता है. तो वो जजेस जो है तो वहाँ पर उनके साथ इंसाफ करने का ही काम करते हैं. फर्स्ट, सेकंड, थर्ड इस तरह की रैंक निकालना ये भी एक इंसाफ का ही काम है. बाकी की बातें जो है तो हम आइंदा पीरियड में देखेंगे. खुदा हाफिज़.